भेंडवडे खोची परिसरात चोरीच्या घटना. मुख्य रस्त्यावरच घरफोड्या. भेंडवडे व खोची परिसरात रविवारी रात्री चोरीच्या घटना घडल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भेंडवडे येथे एका बंद घरात घरफोडी करण्यात आली, तर दुसऱ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. भेंडवडे येथील विद्यामंदिर समोर राहणारे शशांक अप्पासो पाटील हे नोकरीनिमित्त पुणे वाघोली येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे आईवडील मुलाकडे गेले असताना बंद घरावर चोरट्यांनी लक्ष ठेवून घरफोडी केली. तसेच गावामध्ये आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक एस.बी. घाडगे, एस.एल. माने व भेंडवडे पोलीस पाटील विलास जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान खोची येथेही रविवारी रात्री 2 ठिकाणी चोरी झाली. एका ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडण्यात आले, तर दुसऱ्या ठिकाणी घरातील कुटुंबीय आतल्या खोलीत झोपलेले असताना बाहेरील कुलीचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली. मुख्य रस्त्यावरच 2 ठिकाणी चोरी झाल्याने ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण आहे. येथील अनिल नाईक यांच्या घरात कुटुंबीय झोपलेले असताना बाहेरील कुलीचे कुलूप तोडून सोन्याच्या छोट्या अंगठ्या, चांदीचे पैंजण व रोख रक्कम असा सुमारे 31,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. तर दुसऱ्या ठिकाणी धनपाल मगदूम हे परगावी राहत असल्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. या घटनेची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी खैरमोडे करीत आहेत. महान कार्य न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडे.